जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. गंमत प्रगतीची. आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम, बर्गर, तंदुरी इत्यादी घरी करून पाहिले जातात आणि कुरडई, पापड, लोणची इत्यादी विकत घेतात. बंड्याने घरच्या गणपतीची पूजा केली. नंतर दगडूशेठ व सिद्धिविनायकला नवस बोलायला गेला. घरी आल्यावर गणपती म्हणाला, बंड्या, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? बंड्या लग्नासाठी गावाकडे मुली बघायला जातो. बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. बंड्या मुलीला प्रश्न विचारतो, तुला व्हॉट्सअप चालवता येतं का? मुलगी, नाही, लग्नानंतर तुम्हीच चालवा, मी मागे बसेन. बंड्या खुश होऊन जोरात ओरडतो, मला हीच मुलगी पाहिजे. जगाचा लोकसंख्येत मराठी कमी का आहेत? कारण निसर्गाचा नियम आहे, जर वाघाची संख्या वाढली तर बाकीचे जीव धोक्यात येतील. बघणार असेल कोणी तर दाढी करण्यात अर्थ आहे. जर कोणच बघणार नसेल तर अंघोळ सुद्धा व्यर्थ आहे. सकाळी हसतेस, दुपारी हसतेस, संध्याकाळी हसतेस, रात्री हसतेस, घरात हसतेस, रस्त्यावर हसतेस, येताना बघून हसतेस, जाताना बघून हसतेस. तिला काय वाटतं? ती एकटीच जात हसतेस. एक सुंदर चारोळी. प्रेमात जरी पडलो तरी आम्हाला कधीच लागत नाही, कारण एकीवर प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. मी जेव्हा जेव्हा खाली पडलो, मित्रा, मी उभा राहून पुन्हा जोरात तोडलो. मित्रा, कारण माझ्या मागे लागला होता एक पिसाळलेला कुत्रा. यू आर पोळी, आय एम तवा. यू आर खीर, आय एम रवा. यू आर पेढा, आय एम खवा. यू आर शॉस, आय एम हवा. अरे माझ्या मैत्रीच्या जीवा, आठवण काढीत जात कवा कवा. शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचे देह त्यांच्याच समोर असतात, पण कळून चुकतं त्यांना विद्यार्थी प्रियेत गुरफटलेले असतात. त्या दिवशी मी पहिली खिडकीत आलेली ती झाडाची फांदी काय वाटले तुला माहीत नाही. म्हणालीस, आजपासून तुला डोकावण्याची बंदी. अंधारात आलीस, मला येऊन धडकलीस. एवढी कशी ग काळी तू? हसली म्हणून दिसलीस. बायको निवडताना आणि गाडी चालवताना अजिबात घाई करू नये. कधी कधी अपघात होईल, सांगता येत नाही. ऐन उन्हाळ्यामध्ये बायको, आहो ऐकलत का? डॉक्टरनी मला सांगितले की तब्येतीमुळे हवा पालट करण्यासाठी जरा 1 महिना थंड हवेच्या ठिकाणी जाऊन या. तर मग आपण कोठे जायचं? महाबळेश्वर की माथेरान? नवरा तेवढ्याच तत्परतेने म्हणतो, दुसऱ्या डॉक्टरांकडे. तू माझी न झाल्याने तुझ्यावर मी चिडलो होतो, म्हणून आयर न देताच मी तुझ्या लग्नात जेवलो होतो. फुलराजाने फुलराणीला फुलांच्या फुलदाणीत फुलं देऊन शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, ए फुलराणी, तू फुल टू ब्युटिफुल आणि वंडरफुल आणि सगळ्या फुलात कलरफुल. माझ्या भावना आहेत खऱ्या खऱ्या, समजू नकोस त्याला एप्रिल फूल. माझ्या हृदयाच्या बँकेत तुझं खातं उघडावं म्हणून मनाचा मॅनेजर तुझ्याकडे कितीदा येऊन गेला आणि तू म्हणालीस माझं अदोगरच दुसरीकडे फिक्स डिपॉझिट अकाउंट आहे. मग सगळे साधं करंट अकाउंट उघडलंच तरी चालेल मला. तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा, करून आटापिटा शोधिला तुझा थवा. देवाला दिला रुपया सव्वा, आता तू मला भेटशील कव्वा. कॉलेजमध्ये कुणी नाही पटली तर गल्लीत आपली मालू आहे. कट्ट्यावरचा प्रत्येक जणच तसा थोडा बहुत चालू आहे. स्वप्न मलाही पडतात, पण त्याच्या मागे मी धावत नाही. माझ्या 8x8 10च्या खोलीत राजवाड्याचा दरवाजा मावत नाही.
माझ्या बायकोचा बाप म्हणजे माझा सासरा. त्याचा पैसा आणि मुलगी याचा मला आसरा. तुमचे वडील गरीब असतील तरी ते तुमचं दुर्भाग्य, पण तुमचा सासरा गरीब असेल तर तो तुमचा गाढवपणा. बायकोने लाटणे फेकले तरी आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की नवऱ्याला इजा होत नाही. तुला मी कधीही वजन करायला लावत नाही, कारण तुझ्या शरीराचा व्यास त्या इवल्याशा मशीनवर मावत नाही. विनोदी चारोळ्या. बायकोच्या माहेरी सहसा मी कधी जात नाही. माकडाच्या हाती रेशीम न टोमणा मला आवडत नाही. तुझ्याशिवाय माझ्या मनात कोणा मुलीचा विचार असणार नाही. तुझ्याशिवाय तसे मला फुकटचे कोणी पोसणार नाही. माझे आणि माझ्या बायकोचे भांडण नेहमीच नवीन असते. आम्ही कितीही भांडलो तरी कुठलीही शिवी रिपीट नसते. पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणू विचारवंतांची गोलमेज परिषदच भरते. रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती सकाळच्या